बाबा मोहिनी काय झालं बेटा? परत का आलीस? हो मॅडम, काय तुमचं? तुम्हाला सांगून सुद्धा 10 वेळा परत येते. परमिशन घेतली का? चला निघा. निघा पहिल्यांदा. कसली परमिशन? माझा बाबा आहे तो, मला बोलायचंय त्याच्याशी. बाबा घरी नाहीये, जेलमध्ये. कळलं? चला निघा. साहेब बोलू द्या. हो ऐका, शिंदे मॅडम, please, मला त्यांना बाहेर काढा. हो कॉन्स्टेबल. हा सर. फक्त थोडाच वेळ. काय झालं? बाबा प्रतापरावाने केलंय सगळं. प्रतापराव? बाबा तो आता आपल्या घरी आहे आणि त्याने त्या तिघींना किडनॅप केलं आणि अमरापूरला घेऊन चाललाय. आपल्याकडे फक्त 48 तास आहेत. जर आपण काही केलं नाही ना तर तो त्यांचा जीव. नाही. प्रतापराव मी जिवंत नाही सोडणार तर. मी नाही सोडणार तर. बाहेर काढी कडनं. हो देवकर, का उगाच आरडाओरडा लावलाय? मला बाहेर काढ. आणि कुणाला मारण्याच्या वार्ता करताय? त्या मुकुंदला मारलाय तसा अजून कुणाला मारायचंय का? तरी नशीब तो अजून आहे. आयतं कुलीतच दिलं तुम्ही आमच्या हातात. खोट्यात साक्ष देताना ना आम्ही हे सगळं सांगूच, पण तुम्ही जे काय बोंबललात ना तेही CCTV मध्ये रेकॉर्ड झाले बरं का? नाही साहेब, ते बाबा मुकुंद बद्दल बोलत नव्हता. आमच्या घरच्यांना ज्याने किडनॅप केलं ना त्याच्याबद्दल बोलत होता आणि तो खूप नराधम माणूस आहे म्हणून तो एवढा चिडला. साहेब आपल्याकडे फक्त 48 तास आहेत. तुम्ही माझ्यासोबत घरी चला ना. त्या माणसाने माझ्या आईला, आत्याला आणि बहिणीला किडनॅप केलं. हो, कोण आहे तरी कोण हा किडनॅपर? आम्हाला पण तरी कळायला पाहिजे नाही का? कोण आहे तरी कोण हा डॉन? सख्खा बाप यायचा. आणि हा जेलमध्ये असलेला माणूस हिचा खोटा बाप आणि खरा गुंडा. लय मटणाची भूक लागली राव. मिशेष, डिअर मिशेष, मिशेष वा, योच वास. 22 वर्ष झाली ना, चव काय बदलली नाही कडा. थांबू नका चल घ्या. फास्ट जरा डोकं मी फास्ट चालवा, हात बी फास्ट चालवा. वा 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 वा. झाला की कांदा आला का? लाल टाका पाटा. टाका. मसाला टाकायचा आहे अजून. तशा सुग्र नाहीत बरं का अजून तुम्ही. वा 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 वा, लय मजा येणार रे. सोडा मला माहित नाहीये मी कार्तिकी राजे. सोडा मला. सोडा म्हटलं ना. तिला जरा सांभाळून येतो. बनवा जरा फास्ट बनवा एकदम. साहेब तुम्हाला सांगते, खूप वर्षापूर्वी हिची आई हिच्या सख्ख्या बापाला सोडून पळून गेली. एकटा पडला बिचारा. तो माणूस एकटा पडला. पण तो माणूस इतका सज्जन आहे ना साहेब, त्याने आजपर्यंत दुसरं लग्न नाही केलं. पण त्या उलट हिची आई हो मॅडम, या माणसासोबत अहो चोरून राहते, ते पण बिना लग्नाची.
शिशी बाई, मला तर लाजच वाटते सगळं बोलायला. आणि हे सगळं तुम्हाला कसं माहित? अहो साहेब, मी होते ना. अहो मी स्वतः होते. हा सगळा राडा झाला ना तेव्हा मी स्वतः तिथे उभी होते. अहो मीच काय साहेब, यांच्या चाळीतली सगळी माणसं तो राडा बघत होते. तुम्ही साहेब कोणालाही विचारा, तुम्हाला सगळे खरं सांगतील. अहो तुम्हाला सांगते साहेब, हा माणूस आणि या पोरीची सख्खी आई दोघे लग्न करणार होते. पण त्याच वेळी तो भला माणूस तिथे आला. धक्का बसला हो त्याला. आणि साहेब कोणाला धक्का नाही बसणार? मला सांगा साहेब, हो स्वतःची बायको स्वतःच्या डोळ्यासमोर परपुरुषाबरोबर हे असले चाळे करत असतील तर कोणाला धक्का नाही बसणार? कोण सांभाळून बोला काकू. कुणाशी? माझ्या पोराला मरणाच्या दारात उभी करणाऱ्या पोरीशी की त्याला चिरडून मारून टाकणाऱ्या तिच्या या खोट्या बापाशी? आणि काय काय मोहिनी, तूच मला म्हणालीस ना की आरके साहेब स्वतः गाडी चालवत होते म्हणून. माझ्या पोराला प्रेमाच्या जाळ्यात खेचून तुझं पोट नाही भरलं म्हणून त्या सुपरस्टार आरकेला हिने अडकवलं. त्या दिवशी हा तुझा खोटा भाव स्वतःच्या तोंडाने मोठ्याने सांगत होता ना, कसं माझ्या मुकुंदला त्यांनी हॉस्पिटलमध्ये आणलं, कसं त्याचा जीव वाचवला. हो साहेब. खरा गुन्हेगार तर हा आहे. यानेच माझ्या पोराच्या अंगावर गाडी चढवली आणि वर त्याचा जीव वाचवायचं नाटक केलं. हे बघा काकू, खरं काय खोटं काय तुम्हाला चांगलंच माहितीये. मुकुंद सोबत जे काही झालं तो एक अपघात होता. माझ्या बाबाचा काही एक संबंध नाहीये त्याच्याशी. मग पुण्याचा होता? सांग ना, कुणाचा होता? हा, हे पोलीस काय खोटं बोलतायत? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग कसं म्हणायचं होतं तुला? तुमचं माझ्यावर राग आहे ना, मला शिक्षा करा ना, मला जेलमध्ये टाका, पण माझ्या बाबाला सोडवा ना. मी पाया पडते तुमच्या काकू. आणि माझ्या पोराला चिरडणाऱ्या आरोपीला मी असा मोकाट सोडू? तुला जरा तरी कल्पना आहे का? त्या हॉस्पिटलमध्ये एका दिवसाचं भाडं 15,000 रुपये रोजचं. रोज नवीन टेस्ट, रोज नवीन औषधं. आजपर्यंतचं बिल 50 लाख रुपये झालंय. ते परत देणार आहेस? या हॉस्पिटलच्या खर्चापायी माझं राहतं घर, ती गावची शेत जमीन सगळं मला विकावं लागलं. ते परत देणार आहेस? माझ्या नवऱ्याने बड्या मुश्किलने म्हातारपणासाठी 1-1 रुपये जमवला होता, तो सगळा हॉस्पिटलमध्ये संपवला. ते परत देणार आहेस? हे सगळं परत मला? तर मी मागे घेते तुझ्या खोट्या बापावरची खरी केस.